परत वन्स मोर झटपट पटापट झाडू मारा चटाचट. कृष्ण हरी जय जय राम, कृष्ण हरी जय जय. ये बहन है तुम्हारी या आई है? छानी उठ बाजूला. कारण ऑफकोर्स बालपण आपण आपलं जगलं पाहिजे तरच आपण आयुष्यामध्ये आनंदी राहतो. नमस्कार मंडळी, योगश्री विनाच्या सॅटर्डे शेअरिंग भागामध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल, सिद्धीचं केळवण आहे आणि म्हणून आजचा ब्लॉग मी शूट करते. छान छान आनंदाचे क्षण मी तुमच्यासोबत शेअर करतच असते. सिद्धीचं केळवण करण्यामागचं कारण म्हणजे कोण आहे सिद्धी किंवा काय हे तुम्हाला थोडक्यात सांगते. आज आहे रामनवमी आणि आम्ही जिथे राहायचो तिथे त्या चाळीमध्ये, ही नाही दुसरी आधी जिथे राहायचो तिथे आम्ही 14 मुलं एकत्र होतो. 14 ते 16 म्हणजे आमच्या खालच्या साईडला सुद्धा 2 घरं होती. अशा आम्ही जवळजवळ 14, 16, 17 अशी मुलं होतो भरपूर. तर आम्ही सगळे एकाच शाळेत होतो आणि एकत्र धम्माल केली. आमच्या आयुष्यातली 13-14 वर्ष आम्ही एकत्र राहिलो. तर आज सिद्धीचं केळवण आहे. केळवण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की मुलगी सासरी जाण्याआधी, लग्न होण्याआधी तिला बोलवून तिच्या आवडीचं छान छान तिला जेवू घालतात, तिचे छान कौतुक केलं जातं, लाड केले जातात, त्यालाच आपण केळवण म्हणतो. तर ते केळवण आज आहे आणि आज रामनवमी आहे. छान सुंदर असा दिवस आहे. मी आईकडे आलेली आहे आता. घरी खाली जाऊन मला किचनमध्ये थोडंसं प्रिपरेशन मी मगाशीच करून ठेवलंय आणि आत्ता ब्लॉग चालू करते. इथे तुम्हाला थोडासा पसारा दिसतोय कारण थोडंसं वरच्या घराचं काम काढलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पसारा दिसेल. एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची ती म्हणजे ह्या ज्या विटा दिसतात ना तुम्हाला लावलेल्या, म्हणजे हा जो बॅकग्राऊंड आहे ना, तर ही जागा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण मी माझ्या युट्यूबच्या जर्नीची, प्रवासाची सुरुवात इथूनच केली आहे. म्हणजे माझं जे जुनं युट्यूब चॅनल होतं, या चॅनलच्या आधीचं योगश्री विना नावाचंच होतं ते चॅनल. तर त्याचा पहिला व्हिडिओ म्हणजे त्याचे ऑलमोस्ट जे बसून व्हिडिओ केलेत ते मी इथेच बसून केलेत. तर ही जागा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. ते चॅनल नंतर आम्ही डिलीट केलं आणि आता नवीन चॅनल चालू केलं. तर येस, आजच्या व्हिडिओमध्ये छान केळवण कसं असणार आहे आणि आम्ही काय काय मजा करणार आहोत, काय काय गोड गोड आनंदाचे क्षण आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आणि हे सगळं जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आता बघूया आपल्याला किचनमध्ये काय काय कामं आहेत. मी अशा सगळ्या भाज्या धुवून ठेवलेल्या आहेत. पनीर मॅरिनेट करून ठेवलंय. समुद्री मेथी, छोटी जी मेथी असते ती छान धुवून पुन्हा पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे कारण त्याला खूप माती असते, तर ती निघण्यासाठी. आत्ता मी खूप हळू आवाजात बोलते कारण बाहेर हॉलमध्ये सगळे झोपलेत, वामं कुपशी घेतात, जेवण झाल्यानंतर एक साधारण अर्धा तास वगैरे झोपतात. तर त्यांना आपल्यामुळे डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. आत्ता आपल्याला भाज्या धुतलेल्या आहेत, सगळ्या छान भाज्या चिरून घेऊया. मी सिद्धीच्या बहिणीला कॉल केला होता की तिला काय काय आवडतं ते सांग. तर आमचाही बऱ्यापैकी आधी मेन्यू ठरलेला होता की काय करू शकतो. तर त्यातलं जर तिला काही आवडत नसेल तर ते आम्ही रिप्लेस करून दुसरं काहीतरी बनवायचं असा विचार होता. पण जेवढ्या गोष्टी ठरवल्या होत्या तेवढ्या सगळ्यात सिद्धीला आवडतात, त्याच्यामुळे काही चेंज नाही करावं लागलं. मेन्यू काय काय असणार आहे ते तयार झाल्यावर नक्की शेअर करू. आता पटापट भाज्या चिरून घेऊया आणि सगळं प्रिपरेशन आधी कम्प्लीट करून घेऊया. आम्ही लहान असताना आई जेव्हा वाटण लावायची तेव्हा मी काय करायची दाखवू? थांबा 1 मिनिट. हे असं सगळं करायचो आणि मस्त टाइमपास व्हायचा. आणि हे मी आता पण कधी कधी करते कारण ऑफकोर्स बालपण आपण आपलं जगलं पाहिजे तरच आपण आयुष्यामध्ये आनंदी राहतो. मजा येते हे करायला. वाटण मस्त छान लागलंय.
तर आता माझ्या मदतीला म्हणजे साधारण बऱ्यापैकी सगळं घालून चिरून झालेलं आहे, वाटण काढून झालेलं आहे. आता फक्त आपल्याला फोडणीला घालायचं आहे, पीठ मळायचं आहे. पुऱ्या करायचा विचार आहे, पण पुऱ्या कमीच करणार आहे कारण तेलकट जास्त कोणी खायला बघत नाही आणि बरेच मेन्यू आज तेलकट सगळे तेलामधले होणार आहेत बऱ्यापैकी. तर भाजी बरोबर थोड्या पुऱ्या आणि थोड्या चपात्या आणि भाकरी दुपारी केलेली आहे. तर ज्यांना भाकरी हवी असेल तर भाकऱ्या पण आहेत. काय म्हणते की जण असेल बाळा दादा पित नाही ते, तो पोरगा पित कोरी चाय पण नाही पिनत. काय वेळा गाळणी हे साफ करायचंय का? नाही काय करू मी आता? सगळं केलंय तुझं वाटण. व्हिडिओ बनवते, सुरू आहे ते. या आहेत आपली केळ्यांची कापं. कमीत कमी तेलामध्ये बनवायची केळ्यांची कापं. कधी आलीस? छोटे छोटे पाय कसे ग तुझे? छोटे 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 पाय कसे? विठ्ठल विठ्ठल कर. विठ्ठल 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ महाराज की जय. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. चाललीस तू? बाय बब्बू, बाय. पुन्हा ये विठ्ठल विठ्ठल करायला ये. ती अजून पण विठ्ठल विठ्ठलच करते. मी पुन्हा येईन. तर इथे आपल्याकडे हे जे आलेले आहेत, आम्ही मुंबईवरून एक आर्टिस्ट बोलावलेत ज्यांनी इथे या फुलांच्या माळा त्यांना दिल्यात आम्ही अवेलेबल करून आणि ते विकत आणल्यात. आता ते डेकोरेशन चालू आहे केळवणाचं. सर आम्हाला जरा व्यवस्थित करून द्या हे सगळं. असं वाटलं पाहिजे की बजेटनुसारच करा तुम्ही, पण असं वाटलं पाहिजे की जे आर्टिस्टने काहीतरी डेकोरेशन केलं असं वाटलं पाहिजे. हा, आम्ही डेकोरेशनची कामं नाही घेत. तुम्ही डेकोरेशनची कामं नाही घेत? बरं, कसली कामं घेता मग आम्ही? तुम्हाला याच्या बदल्यात जे केळवणामध्ये मेन्यू आहेत ते टेस्ट करायला मिळणार आहेत सर. मग फ्री मध्ये? बरं बरं, चालेल. नवरी कुठे पोचली आहे ते फोन करून विचारूया आणि त्याच्यानंतर बघू आपल्याला पुढचा कसा कार्यक्रम करता येतोय सगळा. झालं डेकोरेशन? कसं कसं केलंस? छान. कसं काय लावलंस रे हे वरती? कसं काय राहिलं ते चिकटपट्टीवर? ना त्याला अशी चिकटपट्टी लावली, त्याची 2 वरती लावली आणि दुसरी त्याला वरती. युट्यूब वर बघितलंस? नाही, युट्यूब वर बघितलं असतं ते वर्क नसतं केलं. मी माझं डोकं लावलंस याचा अर्थ तेरे को डोका आहे. हा, तू रांगोळी काढ आता. चल, मस्त केळवण स्पेशल. कोणाला 50 वर्ष झाली? वा वा वा. जून मध्ये ना? या सगळं येतात. तुम्ही ह्या करा ना, जरा वाढवून मारा ना. अरे त्या दिवशी ना मी सांगते काय झालं. भाजीवाली काय विचारत होती, आम्ही भाजी खायला गेलो तर बोलते, मी आईला काहीतरी बोलली तर ती मला बोलते की ये बहन है तुम्हारी या आई है? मी बोलली मैं बुढ़ी लग रही हूँ या आई तरुण लग रही है? तर बोलते नहीं आप तो तरुण ही लग रहे हैं, आई भी तरुण लग रही है इसलिए मुझे लगा आपकी बड़ी बहन है. म्हटलं नाही, माझी आई आहे ती. आता व्यायाम वगैरे करते ना त्याच्यामुळे ती जरा अशी यंग दिसते. त्याच्यामुळे आईला पण म्हणणार नाही आई 50 वर्षाची आहे. हा जरा झाडचा परफॉर्मन्स दाखवला याचा. काय नाही, त्याला झाडू मारायचं ट्रेनिंग पण कॉलेज मधूनच मिळाले. झटपट पटापट झाडू मारा चटासट. शाणी उठ. भाज्या झाकून ठेवा ना बाई. इकडे आपल्या शेफ भजी करतायत आणि इथे आपली छानशी वरईची खीर शिजते आणि आई इकडे ड्रायफ्रुट्स खिरीमध्ये घालायला बारीक करते. किती बारीक केले बघू? कुठे आहेत ड्रायफ्रुट्स? हा, भाजले ना, खरं लक्षात नाही माझ्या. इलायची का?
गुळ बारीक केला आहे. हे अजून थोडे एक्स्ट्रा काजू आईने दिलेत. तिचं असं म्हणणं आहे की हे असे काजू वरून टाकलेले सुद्धा अजून छान लागतात. तर आपण ते सुद्धा थोडेसे एक्स्ट्रा खिरीमध्ये टाकूया. रांगोळी काढायची आहे आणि आमच्या दोघींचा मस्तपैकी असा कोरियन मेकअप झालेला आहे किचनमध्ये. इंडियन किचन स्किन मेकअप झालेला आहे आमचा. प्रत्येक भारतीय महिलेला 6 तास स्वयंपाक केल्यावर एक ग्लास स्किन प्राप्त होते. आमचे ब्लॉग शूट करणारे माणूस आलेत. नवरी आपली आलेली आहे. ही आहे आमची सिद्धी आणि ही तिची बहीण आरती. सिद्धी पारकर आता काय होणार? महापणकर होणार. व्हॉट इज दिस? वाव, छान. मला अशी छोटी भांडी बघायला खूप आवडतात. आता वापरायला लागणार आणि घासायला पण लागणार. हे पण काय आहे ते? मला आवडतात अशी अच्छा, भांडी. काजू बदाम ठेवायचं. असं काय नाही, काही ठेवू शकतो आपल्याला पाहिजे. वा, मस्त. आवडलं? साऊथ इंडियन. छान, मस्त. चंद्राचा मी घेणारच होते, अजून एक पण नव्हता घेतला. मस्त. साडी पण छान आहे. चला अशीच आनंदी राहा आयुष्यभर. आणि मी छान रेडी होऊन आलेली आहे. जेवण मस्त तयार झालेलं आहे. जेवणामध्ये काय काय आहे, केळवणाच्या ताटामध्ये काय काय आहे, पटकन तुमच्यासोबत शेअर करते आणि मग आपण केळवणाला सुरुवात करूया. आणि आजचा मेन्यू आहे खीर आहे, भगरीची, पुऱ्या, चपाती, भजीचे 2-3 प्रकार, मेथीची समुद्री मेथीची भाजी, केळीची कापं, भेंडीची भाजी, पनीरची भाजी आणि वरण भात. तर छान असा मस्त ताट तयार झालेला आहे. चला आता नवरी नाव घेणार आहे. लग्नाची तयारी, पंचपक्वान्नाचं ताट, किरणरावांचं नाव घेते, केळवणाचे कारण. केळवणाच्या परत वन्स मोर परत हा परत कट करू आपण, कट करू. व्हिडिओ आहे. वन्स मोर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लग्नाची तयारी, पंचपक्वान्नाचं. नवरी उखाणा घेते, शांत बसा. लग्नाची तयारी, पंचपक्वान्नाचे जेवण, किरणरावांचं नाव घेते, केळवणाचे कारण. वा वा वा, टाळ्या. मस्त मस्त. चलो सुरू करू. पण आता जेव्हापासून माझं लग्न ठरलंय ना, आणि असं 1-2 महिने वागतात ना, तेव्हापासून एवढी प्रेमाने वागते ना की मी कितीही काही बोलले तरी मग ती कंट्रोल करते सगळं. आहे ना, सांगायचं असं आहे. ही काय नाही कंट्रोल बिंट्रोल करायची, ही भांडायचीच माझ्यासोबत. आणि आमचं कसं असतं, मम्मीच्या बाजूला झोपण्यावरून आमची भरपूर भांडण होतात. मग आता कसं मी जाणार ना, म्हणून रोज ती मम्मीच्या बाजूला मला झोपायला देते आता. लग्नाचे फायदे. आणि पण आता तू कशी कुडाळला जाणार ना, मग ते आता तुझ्याकडे कुडाळ, ही इकडेच जात होती. हा, ही इकडेच आहे. मी खूप लांब आहे, त्याच्यामुळे आता खूप लाड होतं. कुठेही गेलं तरी पहिले वाटतच. तुला लांब गेल्यासारखं वाटणार नाही का? ऐक, व्हिडिओ चालू झाला. नाही सोडतो ना आम्ही आरतीला. मी मानसी सुट्ट्याला पाठवून. अरे बसू दे, इथे सोडायचं आहे. कसं पकडणार हे? चला बाय. चला बाय बाय. परत एकदा शुभेच्छा तुला लग्नाच्या. छाया बाय. छान केळवणाचा कार्यक्रम पार पडला.
मस्तपैकी मजा आली सगळ्यांना आणि तुम्ही पण आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तरच आपली पुन्हा पुन्हा भेट होईल. पुन्हा एकदा थँक्यू व्हिडिओ छान इथपर्यंत पाहिलात त्यासाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.